नमस्कार. आजच्या पाचव्या भागामध्ये, पाचवा भाग म्हणजे थेट नामाचा पाचवा भाग, आपण जो पाचवा भाग करणार आहोत त्याच्यामध्ये आज आपण एकेका नामाचा विचार करणार नाही आहोत. आजचं थोडंसं जरा वेगळं आहे. म्हणजे आपल्याला काही नावांना एकत्रित घेऊन त्याचा विचार करावा लागणार आहे, तरच त्याचा अर्थ आपल्याला समजून येईल, अन्यथा समजणार नाही. एक एक नाव कळणार नाही आपल्याला. आता या पाचव्या भागातल्या 3 श्लोकांना पहिल्यांदा ऐकून घेऊ आणि मग पुढे जाऊ. लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वजोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. ऐकलं? म्हणजे त्या निमित्ताने आपल्याला रोज 30 नावं आपल्या कानी पडत जातात. आता आपण जाऊया 133व्या नामाजवळ आपली सुरुवात होती आहे. 133, 34 आणि 35 अशा तीनही एकत्रित नावांचा विचार करणार आहोत. या 3 नावांच्या मध्ये देवासाठी 3 चा अध्यक्ष सांगितलेला आहे. लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष आणि धर्माध्यक्ष. लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष आणि धर्माध्यक्ष या 3चा अध्यक्ष का करून ठेवलं? देव म्हणजे काय असा इथला जाणता राजा आहे की बऱ्याच संस्थांचा तहयात अध्यक्ष असं करायला? तसं नाही आहे ते. लोकाध्यक्ष म्हणजे सर्व लोकांचा प्रमुख. आता लोक कोणकोणती? नागलोक, देवलोक, सुरलोक, असुरलोक, सगळ्या या सर्व लोकांचा अध्यक्ष तो आहे. नुसता अध्यक्ष नाही. नुसता अध्यक्ष नाही, अध्यक्ष करून भागत नाही, लोकाभिमुख आहे तो. त्याच्या सर्व रचना ज्या आहेत ना, देवाच्या सगळ्या रचना या लोकांसाठी झालेल्या असतात. हा सुराध्यक्ष सुद्धा आहे. मी सर्व लोकांचा अध्यक्ष म्हटलंय, त्यात सुराध्यक्ष सुद्धा येतो. सूर म्हणजे सारेगमपधनिसा नाही, सूर म्हणजे देव. आणि या देवांचा अध्यक्ष, देवांचाही देव, या देवांचाही प्रमुख तोच आहे. तो लोकाध्यक्ष आहे, सुराध्यक्ष आहे आणि धर्माध्यक्ष आहे. धर्मस्य गोप्ता, धर्मस्य प्रभू, जे धर्माचाही गोप्ता आणि धर्माचाही प्रभू अशी त्याची स्थिती आहे. म्हणून 3ही नावं इथे त्याच्यासाठी वापरलेली आहेत. लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष, धर्माध्यक्ष. पुढे एक वेगळं नाव येतं, कृताकृताः. कृताकृताः. कृत म्हणजे कार्य, अकृत म्हणजे कारण. कृत, अकृत, कृताकृतः. कृत म्हणजे कार्य, अकृत म्हणजे कारण, म्हणजे तो कार्यकारण आहे, तो कार्यकारण रूप आहे. तो कार्यही आहे, त्या कार्याचं कारणही आहे. आता कार्यकारणात तो आहे समजल्यावर आता मला पुन्हा काही नावं अजून एकत्रितपणे विचार करावा लागेल. ती 4 आहेत. ही देवाची एकत्रित 4 नावं आहेत. आणि ती 4 नावं कोणकोणती आहेत बघा. गंमत कशी आहे, ही 4 नावं आहेत आणि 3ही संख्यावाचक चतुर या अर्थाने आहे. चतुरात्मा, चतुर्विव, चतुर्द्रष्ट आणि चतुर्भुज. याला एवढ्या चतुर का म्हटलंय? एवढं 4 काय? चतुरात्मा तो 4 शक्तींचं रूप आहे. पृथ्वी तलावरच्या, या भूमंडलावरच्या, नवे विश्वातल्या, ब्रह्मांडातल्या 4 शक्तीचं तो रूप आहे. चक्रव्यूह, चतुर्व्यूह, तो चतुर्व्यूह 4 रूपातला आहे. वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण अशा 4 रूपातला तो आहे. चतुर्दृष्ट. हे जरा जास्त इंटरेस्टिंग आहे. जरा मी जिथे जास्त इंटरेस्टिंग आहे तिथे सांगतो, जरा वेळ जास्त घालतो. 4 दाढा असलेला म्हणजे चतुर्दृष्ट. 4 दाढा कोणाचं प्रतीक आहे? नरसिंहाचा. तो 2 दाढाचा का नाही झाला? तो हत्ती का नाही झाला 2 वाला? तो नरसिंहाचं प्रतीक आहे. 4 दाढा असलेला नरसिंह हा वनाचा राजा आहे, जंगलाचा राजा आहे आणि तोही चतुर्दृष्ट आहे. जंगलाचा, त्याच्या या सगळ्या जंगलाचा तो राजा आहे. चतुर्भुज. चतुर्भुज म्हणजे 4 हातवाला आपल्याकडे नेहमी.
आज दिसतं ना देवाचं रूप, 2 हात मागाशे, काशाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम. म्हणजे काय काय, काशाय वस्त्रम झालं, काशाय वस्त्र आहे, करदंड हातात दंड आहे, कमंडलू पद्म, कमंडलू आहे, पद्म आहे, शंख आहे, चक्र आहे. या सगळ्यांना घेऊन दिसणारा 4 भुजावाला तो आपल्याला दिसतो. तो 4 हातवाला आहे म्हणून चतुर्भुज आहे का? नाही हो, तसं नाही. ते देवाला दिलेले 4 हात तर आपल्या प्रतिमा आहेत, आपल्या मनातल्या प्रतिमा आहेत. ते 4 हात चतुर्भुज म्हणजे ज्याचे हात चोही दिशेला, 4ही दिशेला, चोहीकडे फिरू शकतात. कानून के हात बहुत लंबे होते. एवढंसं कानून, एवढ्या मोठ्या ब्रह्मांडातलं एक देश, त्यातलं एक राज्य, त्याच्यातले पोलीस, आणि त्याचं कानून, उसके हात लंबे होते म्हणणारे आपण. तो तर ब्रह्मांडाचा कानून आहे ना, ब्रह्मांडाचा कायदा आहे ना. त्याचे हात किती लांब असतील, ते 4ही दिशेला फिरू शकतात. म्हणून कानून के हात लंबे होते हे पेक्षा भगवान के हात बहुत लंबे होते असं म्हणायला हरकत नाही. तो चतुर्भुज आहे. या 140 नावाच्या नंतर एक वेगळं नाव येतं, 141, ते म्हणजे भ्राजिष्णू. तेजस्वी, अत्यंत तेजस्वी, सूर्यापेक्षाही तेजस्वी, भास्करापेक्षाही तेजस्वी, जिष्णू तेजस्वी, तळपणारा अशा स्वरूपाचा देव. भोजन, अब बोलेंगे आता म्हणाल काही का, तो भोज्य आहे, तो भोगता आहे. मग भोजन कसा झाला? तो खाऊ घालणार आहे, भोजन कसा झाला? सर्व जीवांचं तो भोजन आहे. आता भोजन म्हणजे फक्त जेवण का? LICचा लोगो बघितलाय का? जीवन बीमा निगम, आणि असा हात, त्यात एक दिवा आणि खाली एक ओळ लिहिलेली असते, योगक्षेमम वहाम्यहम. जगाचं योगक्षेम वहन करणारा तो हा भोजन आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, कळलं? उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, कळलं? अन्न पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे आमचं पोषण ज्याने होतं तो सुद्धा तोच आहे. अन्नाला लाथाडू नये, अन्नाचा अपमान करू नये, अन्न वाया घालू नये. का? तो भोजन म्हणून भोजनाच्या रूपात तो येतोय, तो भोजन आहे म्हणून अन्नाचा अनादर करू नये, आदरच करावा. येतंय लक्षात? या महिन्यात किमान आपण या गोष्टी जरी समजू शकलो तरी पुरेसं आहे. त्याला वाचवावं, त्याचं रक्षण करावं, अन्नाचं त्याला सांभाळून घ्यावं, त्याचा अनादर करू नये, आधी पाया पडावं आणि मग खावं. साधं सरळ गणित आहे. भोगताही तोच आहे, नुसतं भोजन नाही. पुढचं नाव आहे भोगता, 143. भोगताही तोच आहे. सगळेच देह त्या परमेश्वराचे आहेत. अन्न परमेश्वर रूप आहे, खाणारा देह परमेश्वर रूप आहे, म्हणून भोगताही तोच आहे. जाणीजे यज्ञ कर्म, भोगताही तोच आहे. म्हणून इदन्न मम स्वाहा म्हणत ते खायचं आहे. भोगताही तोच आहे, भोजनही तेच आहे. आता एक सगळ्यात चांगलं नाव येतंय बघा, 144, 144, सहिष्णू. सहिष्णू या शब्दाला आपल्या भारतात फार मोठी किंमत आहे. म्हणजे यवनांनी कितीही आक्रमणं करावीत, कितीही आगळीक करावी, पण यवनांना आम्ही सांभाळून घ्यायचं आहे, कारण आम्ही सहिष्णू आहोत. आम्ही सहिष्णू असलं पाहिजे हे आम्हाला वारंवार शिकवल्या जातं. सांभाळून घेणं, चल बाबा म्हणणं, आपल्यासोबत राहू देणं, लेकरू किती व्रात्य असेल तरी सांभाळून घेणं, याला सहिष्णुता असं म्हटलं जातं आपल्याकडं. तसं आहे का? ते नाही आहे. देव सहिष्णू आहे. कसा आहे?
शरण गेलेल्यांची दुःख दूर करतो. जो त्याला शरण जातो ना त्याची दुःख दूर करतो. प्रल्हादाने हाक मारली, देवा माझा बाप ऐकत नाही हो. मी त्याला सांगितलंय तुम्ही कुठे पण असता, याल याल या खांबातून. काडकन खांब मोडला आणि बाहेर आला. शरण गेलेल्यांना तो सांभाळतो. शरणागताला अभय देतो तो सहिष्णू. त्याची दुःख दूर करतो तो सहिष्णू. गजेंद्राचा मोक्ष कसा केला होता? मगरीनं पायाला पटकन पकडलं आणि गजेंद्राने हाक मारली भगवान विष्णूला, देवा ही मगर माझा पाय धरती आहे, काढाल. क्षणार्धात सुदर्शन चक्र घेऊन हजर. मगरीला संपवलं, गजेंद्राचा पाय वाचला. तुम्ही जेव्हा शरण जाल तेव्हा तो तुमची दुःख दूर करतोच. म्हणून तर करुणाष्टक आली, कल्याणकरी रामराया रामराया. आणि ते कल्याणकरी ही आर्त हाक म्हटल्याबरोबर तो येतो आणि तुमचं दुःख दूर करतो. तळमळ तळमळ होतची आहे, हे दूर कर, दुःख दूर करण्यासाठी येतो. हा कल्याणकर अशी हाक मारली की कल्याण करतो. जो हाक मारली तेव्हा कल्याण करतो तो सहिष्णू. शरणागताला अभय देतो, त्याची दुःख दूर करतो तो सहिष्णू. उगाच झालेले अन्याय सहन करतो तो सहिष्णू नव्हे. आता हिंदूंसोबत कोणी सहिष्णू वागा असं म्हणणार असेल तर त्याला सांगा की आम्ही सहिष्णू वागतो शरण आलेल्यांच्या सोबत. शरण या, आमच्या सहिष्णूपणाचा अनुभव घ्या. शरण येणार नसाल तर आम्ही आहोतच. जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला जे सांगितलंय, तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैंजरा, हे आम्हाला तुकोबारायांनी सांगून ठेवलेलं आहे. आम्ही सहिष्णू आहोत, पण शरण येणाऱ्यांच्यासाठी सहिष्णू आहोत. आणि जर शरण येणार नसाल तर आम्ही तुकोबांचे भक्त आहोत, तुकोबांचे अनुयायी आहोत. मला वाटतं अधिकच्या महिन्यात ही अधिकची सहिष्णूची आठवण आपल्या सगळ्यांना पुरेशी ठरणारी आहे. पुढे जगदादीज, पुढे यायला पाहिजे आपल्याला, इथे अडकून पडणार नाही सहिष्णूवर. जगदादीज 145 नाव आहे. सृष्टीच्या आरंभाचा तो, या विश्वाचा, या जगाचा पूर्वज तो जगदादीज. अनघ, अनघ हे नाव फार छान आहे. पाप पुण्याची व्याख्या काय? अघ म्हणजे पाप. आता ह्या पाप पुण्याची व्याख्या काय? कोण ठरवलं पाप? म्हणजे हे पाप आहे, देव पाप देतो. कोण ठरवलं? कशी ठरवायची पाप पुण्याची व्याख्या? आताच्या पंडितांनी सांगितलेली पाप पुण्याची व्याख्या ती खरी म्हणजे उगाच आमच्या घरी येणाऱ्या मुनींनी, ऋषींनी, संतांनी सांगितलं की हे पाप आहे तर ते पाप म्हणून समजायचं, आणि ते पुण्य आहे तर ते पुण्य म्हणून समजायचं, असं आहे का? ब्राह्मणांनी सांगितलं आले याचकाला काही न देणे पाप आहे, त्याला जीव घालणे पुण्य आहे, म्हणून आपण असं समजायचं का? नाही, असं नाही आहे. ते जे सत्याच्या मार्गावर आहे, ज्याचा आधार सत्य आहे ते पाप, आणि जे असत्याच्या मार्गावर असतं, माफ करा, जे सत्याच्या मार्गावर आहे ते पुण्य, आणि जे असत्याच्या मार्गावर आहे ते पाप. उलट झालं माझं बोलता बोलता, असंच होतं. जे सत्याच्या मार्गावर ते पुण्य, जे असत्याच्या मार्गावर ते पाप, ही पाप पुण्याची कसोटी आहे. आणि जो सत्यास सोडून कधीच जात नाही, जो कधीच सत्याला सोडत नाही, जो सदैव सत्याच्या मार्गावर असतो, तो असतो अनघ. पुढचं नाव आहे विजय. हा विजय म्हणजे मिळवलेला विजय नाही, नित्य विजेता, जय मिळवणारा, स्व उत्कर्ष साधणारा, अंधारावर विजय मिळवणारा. आणि अगदी सोपं सांगू, ते पिक्चर बघितलं असेल मराठीत निघालेला एका धर्मवीरावरती, यतो धर्मस्ततो जया. जिथे धर्म आहे तिथे जय. आम्हाला मी पिक्चर बघितला असेल का म्हणतो माहिती आहे तुम्हाला, सारखं आठवण करून देतो. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही रिअल लाईफपेक्षा रील लाईफला अधिक विश्वासू मानतो. रील लाईफवर आमचा जास्त विश्वास आहे, म्हणून ते सांगावं लागतं. यतो धर्मस्ततो जया. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. जिथे धर्म असतो तिथे विजय असतो. धर्माला, सूर्याला
सूर्याला अंधारावर, प्रकाशाला अंधारावर विजय मिळवण्यासाठी, धर्माला अधर्मावर विजय मिळवण्यासाठी 2-2 हात नाही करावे लागत. तो सहज होऊन जातो. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, नाहीसाच होतो. वेगळा संघर्ष करावा लागत नाही. धर्म आला की अधर्म नाहीसा होतो. अधर्माचं साम्राज्य कधी वाढतं? धर्म नाही तेव्हा वाढतं. त्यामुळं तो विजय आहे, तो जेता आहे, सदैव जिंकणारा आहे. तो अविश्वयोनी आहे, जगाचं आदी कारण आहे. अविश्वयोनी म्हणजे जगाचं आदी कारण आहे. आणि तो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पुनर्वसू आहे. पुन्हा पुन्हा नित्य स्थापन होणारा, पुन्हा पुन्हा नव्याने उगवणारा तो पुनर्वसू आहे. आता मी 4 नावं पुन्हा एकदाच सांगतोय तुम्हाला. या 4 नावांचा एकत्र संबंध आहे. म्हणजे 141, 42, 151, 52 आणि 53, माफ करा 3 नावं. ही 3 नावं कोणती आहेत? उपेंद्र, वामन आणि प्रांशु. काय हे? उपेंद्र म्हणजे इंद्रापेक्षाही श्रेष्ठ, वामन म्हणजे बळीसाठी झालेला वामनाचा अवतार, आणि प्रांशु म्हणजे ज्याची उंचीच मोजता येत नाही असा. म्हणून मी 3 एकत्र सांगितले. जो इंद्रापेक्षाही मोठा आहे ना तो उपेंद्र, जो देवाच्या राजापेक्षाही मोठा आहे तो उपेंद्र. इंद्राची उंची मोजता येत नाही, देवाच्या राजाची उंची तर मोजता येणं शक्यच नाही. तो लहान होऊन येतो राजाला धडा शिकवायला, वामन, तरीही त्याची उंची मोजता येत नाही, कारण 3 पावलात सगळी भूमी तो व्यापतो, तरीही त्याची उंची मोजता येत नाही. म्हणून तो प्रांशु आहे. तो संदेश कसा देईल हे तुम्हाला अंदाज येत नाही, तुम्ही त्याचे वेगवेगळे अर्थ लावत बसता. हे 153 नावं आहेत. आता पुढचं नाव आहे 154. पुन्हा आलंय आहे. बरीच नावं पुन्हा पुन्हा येतात, पण पुन्हा पुन्हा आलंय म्हणून ते वेगळं आहे. हे अमोघ आहे. अमोघ काय? असुर हे मोहमयी वृत्तीत असतात. ते मोघाश, मोघकर्म आणि मोघज्ञानात असतात. मोहकर्मात आणि मोहज्ञानात अडकलेले असतात. तो अमोह आहे. पण जे निष्काम भक्ती करतात त्यांना मुक्तिफळ प्राप्त होतं आणि ते अमोह बनतात. ते मोहाशिवायचे बनतात. म्हणून हा अमोघ आहे, अमोह आहे. मोहाशिवाय जे असतात ते. 155 शुची. शुची म्हणजे शुद्ध. शुद्धता 2 प्रकारची असते. कपडा खराब झालाय, धुवून घे. कद सोवळं खराब झालंय, धुवून घे, स्वच्छ हो, शुचिर्भूत हो. सकाळी रात्री झोपेतून उठलो, पारसं तोंड आहे, पारसं अंग आहे, अंघोळ कर, स्वच्छ हो, शुचिर्भूत हो. पण एक तो शुची जो सहज नैसर्गिक असतो, तो शुद्धच असतो, तो कधीच अशुद्ध होत नाही, म्हणून शुची. पुढे ऊर्जित. नित्य बल आणि ऐश्वर्ययुक्त असलेला तो ऊर्जित. ऊर्जा या मोबाईलची, या माईकची, म्हणजे इथे माझ्याकडे ज्या वस्तू आहेत त्या, समोर कॅमेरा आहे, त्या कॅमेराला एक बॅटरी लावली आहे, या माईकला एक बॅटरी लावली आहे, माझ्या मोबाईलमध्ये एक बॅटरी आहे, आणि या सगळ्याला चार्ज करावं लागतं. माईकची बदलावी लागते, कॅमेराची चार्ज करावी लागते, मोबाईलची चार्ज करावी लागते, मग ते ऊर्जा भारित होतात, ऊर्जित होतात. पण हा जो आहे ना, हा सदैव ऊर्जित आहे, नित्य बल प्राप्त केलेला आहे आणि ऊर्जित आहे. अतींद्र, इंद्राच्याही पुढे. पुढचं नाव, त्याच्या पुढचं नाव फार इंटरेस्टिंग आहे. संग्रह. संग्रह का बरं नाव दिलं असेल? एक शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतो, धान्य काढतो. आता बाजारात बीज मिळू लागलंय, म्हणून तो संग्रह आम्ही विसरलो. म्हणून त्या एका बाईला, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहीबाई काहीतरी नाव आहे त्यांचं, असं बीजमाता म्हणतात त्यांना, आणि त्यांना बीजांचा संग्रह केल्यासाठी पद्मश्री पुरस्कार दिला गेला. बीजमाता. या बीजमाता तयार झाल्या, त्यांनी संग्रह केला, म्हणून अनेकानेक देशी वाण आपल्याला मिळू लागले. जमीन नांगरून तयार झाली की बीजाचा संग्रह असला पाहिजे, ते पेरता आलं पाहिजे. त्या बीजमाता पेरण्यासाठी बीज तयार करू शकते. हा मग आपला बीजपिता तो कोणकोणती बी तयार करत असेल. आठवतंय?
मी मत्स्यावतार घेईन, तू सगळ्या लोकांना एकत्रित करून एका होडीत ठेवशील, ती होडी मी घेऊन जाईन, ती वाचवीन आणि मग त्याच लोकांनी एक वेगळं जग आकाराला येईल. प्रलयाच्या वेळी भगवान विष्णूंनी सांगितलेलं होतं. हे आहे ते, तो संग्रह आहे, तो सर्ग आहे. सर्ग कोणता? रामायणातला नाही. 1 सर्ग 2 सर्ग 3 सर्ग हे कांड ते कांड, तो सर्ग नाही. संग्रह करून ठेवलेल्या नंतर जो उत्पत्ती घडवतो तो सर्ग. पुढचं नाव धृतात्मा. धृतात्मा, घृतात्मा नाही, धृतात्मा. विकारांच्या अधीन न होता मूळ रूप कायम ठेवणारा, अविकारी. विकारांच्या अधीन नाही होत, तो काही बदल झाला तसं नाही होत, मूळ रूप कायम राहतं. आपण म्हणतो ना, तो अजय आहे, अजर आहे, अमर आहे, कोणत्याही विकारांच्या अधीन होत नाही आणि तो आपलं मूळ रूप कायम ठेवतो. आणि शेवटची 2 नावं तुम्हाला मी सांगतो. आणि ज्या गोष्टी मघाशी मी सांगितल्या होत्या की एवढं जरी कळलं, सहिष्णू होणं म्हणजे काय ते जरी कळलं तरी बरं आहे, तसं आजच्या भागात अजून 2 नावं सांगून ठेवतो आणि ते कळलं तर बस झालं, आपलं आयुष्य सत्कारणी लागलं असं म्हणता येईल. विष्णूचं या भागातलं शेवटचं नाव 161 आहे, नियम. नियम म्हणजे एकमेव. संयम म्हणजे नियम. काय? संयम म्हणजे नियम. एखादी गोष्ट करायची आहे हे ठरल्यावर काय नाही करायचं याला म्हणतात नियम, आणि ते न करायचं ठरवणं म्हणजे संयम. न करायचं ठरवणं म्हणजे संयम. एकदा एका साधूला प्रवचनामध्ये एका व्रात्यपोरानं अडवलं. व्रात्यपोरं तेव्हापासून आत्तापर्यंत अशीच आहेत, म्हणजे उगाचच प्रश्न विचारणार. साधू प्रवचन देत होते, संयमाने सगळ्या गोष्टी साध्य होतात, संयमाने सगळ्या गोष्टी साध्य होतात. पोरगं उठलं आणि म्हणला, महाराज संयमाने सगळ्या गोष्टी साध्य होतात? ते म्हणले हो. जर संयमाने सगळ्या गोष्टी साध्य होत असतील महाराज तर माझं एक काम कराल का? ते म्हणले हो करीन. बघा पुन्हा नाही म्हणायचं नाही. ते म्हणला करीन. मग ही घ्या म्हणला चाळणी, आणि चाळणीत पाणी धरून दाखवा. साधू महाराजांनी चाळणी शांतपणे हातात घेतली आणि त्या पोराला सांगितलं, बाळा ही चाळणी धरून तू थांब, तुलाही पाणी धरता येईल चाळणीत. अट फक्त एक, संयम ठेव पाण्याचा बर्फ होईपर्यंत. हे नियम पाळता आले पाहिजेत. चाळणीत बर्फ घेतला की पाणी खाली पडत नाही, हा नियम पाळता आला पाहिजे. वाट बघितली पाहिजे बर्फ होईपर्यंतची, हा नियम पाळता आला पाहिजे. आणि या नियमांचा प्रमुख कोण आहे? तर आजच्यातला शेवटचं नाव तो म्हणजे यम. या नियमांचा प्रमुख आहे. प्रलय काळी सगळं संपविणारा आहे. हे नियम आणि यम आम्हाला कळले तर आमचं जीवन अधिक सुखकर होईल असं मला वाटतं. नमस्कार.